आज व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी मी एक छोटासा डिस्क्लेमर देऊन टाकते। मी माझ्या स्वतःसाठी, घरातल्यांसाठी आणि घरासाठी पण जे काही खरेदी करते त्यातली 95% ऑनलाईन असते आणि व्हिडिओमध्ये मी जे काही प्रॉडक्ट दाखवतेय त्यांची संपूर्ण माहिती स्क्रीनशॉट सकट देण्याचा इथे प्रयत्न केलेला असतो। मी खूप पारखून निवडून घेतलेल्या वस्तू असतात, त्यामुळे तुम्हाला जर त्या वस्तू आवडल्या आणि त्यांची गरज असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून त्या घेऊ शकता। अजून एक गोष्ट म्हणजे मला पुष्कळ कमेंट्स येतात, काही पर्सनल प्रॉब्लेम सांगणाऱ्या, शिवाय मेसेज पण येतात। तर त्या प्रश्नांना उत्तर देणारा असा एखादा व्हिडिओ आठवड्यातून एकदा मी करावा का? तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट करून सांगा। चला तर आता वळूया आपल्या आजच्या विषयाकडे। कधी कधी वाटतं ना की आपण सगळं व्यवस्थित करतोय, सगळ्यांसाठी धावपळ करतोय, अगदी जीव ओतून काम करतोय, पण तरी सुद्धा आतून एक अस्वस्थता जाणवते, जणू काहीतरी हरवलंय, काहीतरी कमी पडतंय। हा अनुभव स्त्रियांना खास करून येतो। तुम्ही कधी विचार केलाय का, आपण आपल्या घराला, आपल्या माणसांना इतकं देऊन सुद्धा आपल्याला आतून आनंद का मिळत नाही? हा प्रश्न जेव्हा तुमच्या मनात येतो तेव्हा समजा की असं वाटणाऱ्या तुम्ही एकट्या नाही आहात। सुवर्णमयीवर आज आपण ह्याच मुद्द्यावर बोलणार आहोत। आपण गृहिणी म्हणून न कळतपणे का होईना कोणत्या अशा 10 सवयी लावून घेतल्या आहेत ज्यांच्यामुळे आपण दुःखी राहतो, तर आज त्या जाणून घेऊया। शेवटी एक 11वी सवय सुद्धा मी बोनस म्हणून सांगणार आहे आणि तिच्यावर तर तुम्ही 100% सहमत व्हाल ह्याची मला खात्री आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। ह्यातल्या 2 किंवा 3 तरी सवयी आपल्यापैकी प्रत्येकीला नक्कीच आहेत। दुसऱ्या कोणामुळे नाही, पण आपणच काही गोष्टी नकळत करत राहतो ज्या आपल्याला आतून थकवतात। आता ही फक्त चुकींची किंवा सवयींची यादी नाहीये, ही आपली ओळख आहे जी आपल्याला बदलायची आहे। असं पण नाही की आज तुम्ही हा व्हिडिओ बघितला आणि उद्यापासून तुमच्यामध्ये 100% बदल होईल। अगदी मी इथे तुम्हाला सांगतेय तर मी सुद्धा या सगळ्या सवयी बदलण्याच्या प्रयत्नात आहे। ॲक्च्युली मी या स्वतःसाठीच काढलेल्या नोट्स आहेत असं आपण म्हणू शकतो। गोष्ट एवढीच आहे की आपण अशा गोष्टी ऐकतो ना तेव्हा आपण जागरूक राहतो। निदान दिवसाच्या शेवटी किंवा कधी तुम्हाला फारच मनात खंत वाटायला लागेल, अस्वस्थ वाटायला लागेल, तेव्हा तुम्ही शांत बसून हा विचार तर नक्की कराल की मी असं काय बदलू शकते ज्याच्यामुळे मला पुन्हा असा मानसिक त्रास होणार नाही। हा परफेक्ट होण्याचा नाही तर स्वतःला सुधारत राहण्याचा प्रयत्न आहे। तर आपल्याला दुःखी करणारी पहिली सवय आहे स्वतःला फक्त गृहिणी समजणं। जस्ट अ होम मेकर और जस्ट अ हाऊसवाईफ टॅग। आपल्याला जेव्हा कोणी विचारतं की तुम्ही काय करता तर आपलं उत्तर काय असतं? काही नाही, मी फक्त हाऊसवाईफ आहे। निदान उत्तर देताना आनंदाने आणि एका स्माईल सोबत मी गृहिणी आहे एवढंच तर आपण नक्कीच म्हणू शकतो। कारण तुम्ही जेव्हा स्वतःला काही नाही, मी फक्त एक गृहिणी आहे असं म्हणताना तेव्हा समोरच्या व्यक्तीची सुद्धा तुमच्याविषयी तशीच भावना होते। ही गोष्ट तुम्ही घरात सुद्धा सतत बोलत असाल तर तुमच्या घरातल्यांना किंवा मुलांना सुद्धा तुमची किंमत वाटत नाही। जेव्हा एखादी महिला असं म्हणते ना की तुम्ही निदान स्वतःचं काहीतरी करताय, तेव्हा मला खरोखरच वाईट वाटतं की तुम्ही स्वतःला किती अंडर एस्टिमेट करता। घर सांभाळून स्वतःचं काहीतरी करणारी किंवा नोकरी करणारी स्त्री नक्कीच काहीतरी एक्स्ट्रा करतीये, तिचं कौतुक तुम्ही जरूर करा, पण त्यासाठी स्वतःला कमी लेखू नका। एक गोष्ट लक्षात घ्या, गृहिणी ह्या नावाखाली इतर कितीतरी पदं आहेत जी तुम्ही सांभाळता। मग ते तुमच्या घरापुरतं का असेना, पण मुलांसाठी शिक्षिका, सगळ्यांसाठी नर्स, घरातली स्वयंपाकीण, घराची साफसफाईची कामं तुम्ही स्वतः करत असाल तर घरातली हाऊसकीपर, नाते सांभाळणारी रिलेशनशिप मॅनेजर, अशा एखादी कंपनी सांभाळण्यासाठी लागतात तितक्या वेगवेगळ्या पदांच्या जबाबदाऱ्या तुम्ही एकट्या सांभाळत असता। हे फक्त नाहीये, हे एक संपूर्ण अखंड चालणारं मॅनेजमेंट आहे। पण जेव्हा आपण आपल्या मनातच हा फक्त नावाचा टॅग लावून घेतो ना तेव्हा आपणच आपल्या कामाचं मूल्य कमी करतो। घरातल्या कुणाकडून कौतुक मिळालं नाही तरी स्वतःला सांगा की माझं काम महत्त्वाचं आहे। दुसरी सवय आहे सगळ्यांना हो म्हणणं आणि आपल्याला मदतीची गरज असते तेव्हा मात्र नाही म्हणणं। आपल्याला नाही म्हणता येत नाही, कोणाला काही हवं असलं, एखाद्याला मदत पाहिजे असली किंवा मैत्रिणींना कुठं जाण्यासाठी आपली सोबत पाहिजे, आपण लगेच हो म्हणतो। मग आपल्याला वेळ आहे का ह्याचा सुद्धा आपण त्यावेळी विचार करत नाही। कधी कधी कोणाला पैशाच्या मदतीची गरज असते, आपल्याला नाही म्हणता येत नाही आणि नंतर असं होतं की ते पैसे पण परत मिळाले नाहीत,
किंवा मग पैसे परत मिळवण्याच्या प्रयत्नात संबंध बिघडले. कारण आपल्याला भांडण नको असतं किंवा कुणाला वाईट वाटायला नको असतं. गुड गर्ल, आदर्श सून, परफेक्ट बायको, आदर्श मैत्रीण ह्या पदव्या आपल्याला पाहिजे असतात. सगळ्या जगाला खुश ठेवण्याची जबाबदारी आपण स्वतःवर घेऊन बसतो. तुम्ही विचार करा, ह्या प्रयत्नात आपण स्वतःला किती त्रास देतो. सत्य हे आहे की सगळ्यांना खुश ठेवणं अशक्य आहे. ही अशी सवय आहे जी तुमचा वेळ आणि एनर्जी दोन्ही शोषून घेते. कधीकधी नको म्हणणं हीच स्वतःची काळजी घेण्याची सुरुवात असते. तेच दुसरीकडे आपल्याला मदतीसाठी विचारण्यातही कमीपणा वाटतो. जणू काही मदत मागणं किंवा कोणी मदत करायला तयार झालं तर त्याला हो म्हणणं म्हणजे आपलं अपयश आहे. तर करायचे काय? जिस काजल के ब्यूटी पार्लर में तर करायचे काय? जेव्हा कोणी तुमच्याकडे काम घेऊन येईल तेव्हा लगेच हो म्हणू नका. मी तुम्हाला 10 मिनिटांनी सांगते असं म्हणा. या 10 मिनिटात मी नाही म्हणाले तर वाईट वाटेल का, ह्या विचाराच्या आधी हा विचार करा की मी पुन्हा हो म्हटलं तर मला त्रास होईल का, मला थकवा येईल का? आणि ह्या प्रश्नाचं उत्तर जर हो असेल तर शांतपणे नाही म्हणून सांगा. आणि हो, मदत मागण्यात कमीपणा नाही आहे, ही सुद्धा एक मॅनेजमेंटची पद्धत आहे, हे लक्षात ठेवा. तिसरी सवय आहे स्वतःच्या आरोग्याला सर्वात शेवटी ठेवणं. आपण काय करतो, स्वतःच्या शरीराचं, मनाचं आणि आरोग्याचं ऐकणं बंद करून टाकलंय. जेव्हा थकवा येतो तेव्हा आपण काय करतो, थोडंसं उरकून घेतो असं म्हणून अजून स्वतःला कामामध्ये झोकून देतो. सकाळी सगळ्यांना गरम नाश्ता मिळतो पण आपला चहा तोपर्यंत थंड होतो. आपण आधी सगळ्यांना जेवण देतो आणि मग शेवटी उरलेलं किंवा मग शिळं अन्न खातो. आणि किती जरी नाही म्हटलं तरी ही छोटीशी सवय असते, ती आपल्याला मनातून दुःखी करते. घरात सगळ्यांच्या गरजा पहिल्या आणि आपल्या शेवटी. जेवण, आराम, कपडे सगळं शेवटी. आणि मग हळूहळू आपलंच मन आपल्याला खायला लागतं. आता एक गोष्ट मला आठवतेय, माझ्या प्रत्यक्ष बघण्यात तर नाही पण एका व्हिडिओमध्ये मी ऐकलं होतं की एक बाई स्वतः आजारी पडल्या आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं. आणि अशा परिस्थितीत सुद्धा त्यांना स्वतःच्या तब्येतीची, बरी कशी होईल ह्यापेक्षा जास्त काळजी ह्याची होती की मी स्वतः तर काही कमवत नाही आणि त्यात आता माझ्यामुळे नवऱ्याला पैसे खर्च करावे लागणार आहेत. हे ऐकलं तेव्हा मला सुद्धा 2 मिनिटांसाठी खरं वाटलं नव्हतं की असा सुद्धा विचार मनात येऊ शकतो. आणि ह्या पद्धतीने स्वतःकडे दुर्लक्ष करणं, ह्याचा दोष आपण दुसऱ्यांना नाही देऊ शकत. तो दोष आपल्या स्वतःकडेच येणार. आपला सगळा वेळ आपण कुटुंबासाठी समर्पित करतो आनंदाने. पण मला सांगा, ज्या गाडीत पेट्रोलच नाही ती गाडी दुसऱ्यांना कुठपर्यंत घेऊन जाईल? तर ह्याच्यावर उपाय म्हणून एक गोष्ट करा. दिवसातून एक गोष्ट तरी स्वतःसाठी करा. ती अगदी छोटीशी असेल तरी. उदाहरणार्थ, काम करत करत एका बाजूला गाणी ऐकायची. छान राहायला आवडत असेल तर थोडा मेकअप करा, थोडी हेअरस्टाईल करा, छान छान कपडे घाला. स्वतःची जेवणाची वेळ, झोपेची वेळ ह्यांना प्राधान्य द्या. किंवा नुसताच अगदी 1 कप शांतपणे चहा घ्या. प्रत्येक गोष्टीत आधी स्वतःचा विचार करणं हा स्वार्थीपणा नाहीये, हे स्वतःविषयीचं प्रेम आहे. चौथी सवय आहे ती म्हणजे सतत मी परफेक्ट असायला पाहिजे हा हट्ट. किंवा इतरांकडून सुद्धा परफेक्शनची अपेक्षा. स्वयंपाक असू दे, घराची स्वच्छता असू दे, सगळं कसं कॅमेरा रेडी असायला पाहिजे. आणि ह्यात जर छोटीशी सुद्धा चूक झाली तर आपण लगेच स्वतःला दोष देतो. मी चांगली गृहिणी नाहीये, चांगली आई नाहीये, चांगली बायको नाहीये असा विचार करतो. हा परिपूर्णतेचा ध्यास तुम्हाला कधीच समाधानी होऊन देत नाही. तुम्ही सतत धावपळ करता. हा विचार मनात येतो ना की माझ्या चुका कुणाला दिसू नयेत, पण चुका होतात आणि हे नॉर्मल आहे. इवन मी स्वतः ह्या चॅनलवर सतत सांगत असते की मी स्वतः परफेक्ट नाही. मी हे सगळं बोलते हे ऐकून जर मला कोणी भेटलं तर त्यांनी माझ्याकडून परफेक्ट असण्याची अपेक्षा करू नये, कारण मी सुद्धा माणूस आहे. स्वतःला बदलण्याच्या, इम्प्रूव्ह करण्याच्या माझ्या प्रवासात मी जे काही ज्ञानाचे कण वेचलेत ते मी इथे शेअर करण्याचा प्रयत्न करते, एवढंच. म्हणूनच आपण हा परफेक्शनचा हट्ट सोडला तर कामाचा ताण असतो ना, तो लगेच 50% कमी होईल. ह्यासाठी गुड इनफ म्हणजे ठीकठाक ही कन्सेप्ट ॲक्सेप्ट करा. गुड इनफ म्हणजे काय? मराठीत सांगायचं तर ठीकठाक. माझ्या तोंडात हा शब्द नेहमी असतो. कुणी कुठल्या गोष्टीवर प्रतिक्रिया विचारली, नवीन घेतलेला ड्रेस कसा आहे, तर माझं उत्तर असतं ठीकठाक.
कारण मी तो ड्रेस परफेक्ट पाहिजे अशी अपेक्षा करत नाही. माझी जी गरज आहे ती तो ड्रेस भागवतोय, माझ्या बजेटमध्ये बसतोय, मला चांगला दिसतोय, हीच माझ्यासाठी ठीकठाकची परिभाषा आहे. मला परफेक्ट ड्रेस नको आहे, माझ्यासाठी योग्य आहे तो ड्रेस पाहिजे. आणि ही गोष्ट आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीला लागू करण्याचा माझा प्रयत्न चालू आहे. आणि दुसरी गोष्ट करू शकता की 80-20चा नियम वापरा. 80% काम उत्तम झालंय ना, तर बाकीच्या 20%साठी दुःखी होऊ नका. आज स्वयंपाक थोडा कमी चवदार झाला, इतर सगळं छान झालं, पण चपात्या थोड्याशा कमी भाजल्या गेल्या, ठीक आहे. आज घरात थोडा पसारा होता आणि नेमके अचानक पाहुणे आले, ठीक आहे. तुमचा आनंद त्या गोष्टींवर अवलंबून ठेवू नका. 5वी सवय आहे स्वतःचं कौतुक न करणं. ही सवय आपल्याला आतून खूप दुःख देते, कारण आपण स्वतःच्या मेहनतीचं कौतुक करायला विसरतो. आपण सगळं नीट ठेवतो, पण स्वतःकडे बघून वा म्हणायचं विसरतो. आणि मग मनात एक पोकळी तयार होते, कुणी माझं कौतुक करत नाही. आपण इतरांकडून मान्यता मिळवण्यासाठी आतुर असतो, पण जेव्हा ती मिळत नाही तेव्हा मन नाराज होतं. तुम्ही विचार करा, रोजचं जेवण बनवणं, मुलांच्या नवऱ्याच्या छोट्या छोट्या गोष्टी आठवून करणं, बिलं भरणं, ह्या सगळ्या गोष्टींची नोंद दुसऱ्या कुणीतरी ठेवायला पाहिजे का? नाही. कारण ती नोंद तुमची तुम्हालाच ठेवायची आहे. ह्याचा अर्थ असा नाही की सारखंच स्वतःच्या तोंडाने स्वतःचं कौतुक करायचं आणि इतरांना आम्ही घरात आज काय काय काम केलं हे सांगत बसायचं. पण निदान स्वतःच्या मनात आपण ते केल्याबद्दल समाधान मात्र तुम्ही ठेवू शकता. 6वी सवय म्हणजे इतरांशी स्वतःची तुलना करणं, खास करून सोशल मीडिया बघताना. तिचं घर किती सुंदर आहे, तिचं आयुष्य किती परफेक्ट आहे, हे असे विचार आपण सतत करत राहतो. इतरांच्या स्टेटसवर, सोशल मीडियावर त्यांच्या आयुष्यातले छान छान क्षण आपण बघतो आणि नकळत आपल्या मनातून एक आवाज येतो, मी तशी नाही आहे का? तुमच्या मैत्रिणीची मुलं, तिचे दागिने, तिची परदेशवारी, हे सगळं बघून आपण स्वतःला कमी लेखतो. पण तुम्हाला माहिती आहे ना, सोशल मीडियावर जे दिसतं ते फक्त निवडक क्षण असतात. त्या पडद्यामागे त्यांचे काय कष्ट आहेत, त्या सगळ्यासाठी त्यांनी काय मेहनत घेतली आहे हे आपल्याला दिसत नाही. प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं. आपल्या घरातली शांती, आपलं प्रेम, आपली मेहनत हे इंस्टाग्रामवर दिसत नाही, पण तेच आपल्या आयुष्यातलं खरं सौंदर्य आहे. तुम्ही दुसऱ्यांच्या बागेतली फुलं बघून आपल्या बागेत काटे आहेत असं मानू नका. तुमचं घर, तुमचं कुटुंब, तुमच्या मर्यादा आणि तुमचे संघर्ष वेगळे आहेत. तुमची तुलना फक्त तुमच्या कालच्या स्वतःसोबत व्हायला हवी. जेव्हा जेव्हा मनात तुलनेची भावना येईल ना, तेव्हा लगेच 2 गोष्टी करा. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याकडे काय काय चांगलं आहे त्याची आठवण ठेवा आणि मनात कृतज्ञता ठेवा. आणि दुसरी गोष्ट, जे सोशल मीडिया अकाउंट्स बघून आपल्या मनामध्ये तुलना येते, कमीपणाची भावना येते, ते अनफॉलो करा. मनात ही गोष्ट कायम ठेवा की मी माझं आयुष्य माझ्या पद्धतीने जगते आणि ते पुरेसं आहे. 7वी सवय आहे मनातल्या भावना दाबून ठेवणं. ही सवय सर्वात धोकादायक आहे. रडावंसं वाटतं, बोलावंसं वाटतं, पण आपण गप्प राहतो. कारण घरच्यांना काय वाटेल, मी कुणासमोर रडले तर त्यांना मी कमजोर वाटेन, दुबळी वाटेन, किंवा मी बोलले तर घरातलं वातावरण बिघडेल, हे असतात ते विचार. पण आपण जेव्हा या भावना मनातच दाबतो ना, तेव्हा त्यानंतर राग, कंटाळा, चिडचिड आणि थकवा बनून बाहेर येतात. त्या दाबलेल्या भावना विषारी वायू बनून तुमच्या मनामध्ये साचून राहतात. आणि मग एखाद्या दिवशी अगदी छोट्याशा गोष्टीवरून आपल्याला खूप राग येतो, खूप चिडचिड होते आणि त्याबद्दल सुद्धा पुन्हा आपल्याला स्वतःचाच राग येतो. हे दुष्टचक्र थांबवायला हवं. त्यामुळे भावनांना बाहेर पडायला रस्ता द्या. कुणाशी तरी बोला, मैत्रिणीशी, बहिणीशी, किंवा किमान एखाद्या डायरीत तरी लिहा. आपल्या मनातला राग, दुःख, खंत ती सगळी व्यक्त करा. भावना बाहेर पडल्या ना की मन अगदी हलकं होतं. 8वी सवय म्हणजे सतत भूतकाळातल्या चुकांवर विचार करणं आणि स्वतःला दोष देणं. तेव्हा मी किती वेगळी होते, किती तरुण आणि छान दिसत होते, थोडा अजून अभ्यास केला असता तर. आता मात्र सगळं बदललं. मी त्यावेळी नोकरी सोडायला नको होती. मी लहानपणी मुलांवर खूपच जास्त ओरडले. स्वस्त होतं तेव्हा सोनं, प्रॉपर्टी घेऊन ठेवायला पाहिजे होती. तर अशा खूप पूर्वी करायला पाहिजे होत्या अशा कितीतरी गोष्टींसाठी आपण स्वतःला आणि बऱ्याच वेळा इतरांना सुद्धा दोष देत राहतो. शिवाय अगदी रोजच्या आयुष्यात सुद्धा गृहिणींना गिल्ट फार पटकन येतं. मुलांचं काहीतरी व्यवस्थित झालं नाही, आज एखादं काम विसरले,
थोडी उशिरा उठले, आज मी घरात चिडचिड केली, ह्या सगळ्या गोष्टींसाठी पण आपण स्वतःला दोष देतो. तर मैत्रिणींनो, थकवा, चिडचिड, विसरणं हे सगळं आयुष्याचा भाग आहे. तुम्ही रोबोट नाही, माणूस आहात. आणि हो, बऱ्याच गोष्टी बदलल्यात, पण तेवढ्याने आपण हरवलो नाहीये. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्याचा प्रत्येक टप्पा, केलेल्या चुका तुम्हाला काहीतरी शिकवून गेल्यात. जुने फोटो बघा, पण स्वतःला दोष देण्यासाठी नाही, तर हे आठवण्यासाठी की तुम्ही किती पुढे आला आहात. त्या जुन्या स्वतःला धन्यवाद द्या, कारण तिच्या चुकांमधून आणि अनुभवांमधून आजच्या तुम्ही घडल्या आहात. आपल्याला भूतकाळ बदलायचा नाहीये, ते शक्य पण नाही, फक्त त्यातून शिकायचंय. स्वतःला रोज रात्री एक वाक्य बोला, आज मी जे जमलं ते मनापासून केलं आणि तेवढं पुरेसं आहे. 9वी सवय आहे बदलाला विरोध करणं आणि एका ठराविक साच्यामध्ये जगणं. आपण इतक्या वर्षापासून एका चाकोरीमध्ये जगत आलोय की बदल करण्याची कल्पना सुद्धा आपल्याला अवघड वाटते. पण बदल जो असतो ना, तो अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधून सुरू होऊ शकतो. एक छोटीशी नवीन सवय, एक नवीन विचार, एक छोटं उद्दिष्ट, ह्या असतात त्या छोट्या छोट्या गोष्टी. माझं काम असंच आहे, माझी हीच पद्धत आहे, माझं आयुष्य असंच चालणार, आता कशाला बदल करायचा, हे विचार आपल्याला एकाच जागी थांबवून ठेवतात. आपल्याला भीती वाटते की जर आपण काहीतरी नवीन केलं तर आयुष्याची, घराची बसलेली घडी बिघडेल. पण जर आपल्याला आयुष्य बदलायचं असेल तर आपल्याला चाकोरी मोडायला शिकावं लागेल. बदल करण्याची भीती म्हणजे स्वतःच्या विकासाची संधी आपण आपल्या हाताने घालवणं. म्हणूनच बदल अगदी छोट्या छोट्या गोष्टींनी सुरू करा. एक छोटीशी नवीन सवय लावा, एक नवीन पदार्थ बनवायला शिका. आजकाल इतके नवीन नवीन डिजिटल स्किल्स येत आहेत, त्यातलं एक एक करून शिकायला सुरुवात करा. कारण आता पुढे जाऊन नवीन जगामध्ये जगण्यासाठी त्या गोष्टी आपल्याला खूप आवश्यक असणार आहेत. आणि अजून एक फायदा होतो, हे छोटे छोटे बदल असतात ना, हे तुमच्या मेंदूला सांगतात की तुम्ही नवीन गोष्टींसाठी तयार आहात. एका छोट्याशा कामासाठी एक छोटंसं उद्दिष्ट ठेवा आणि ते पूर्ण करा. त्याच्यामुळे तुमचा स्वतःचा आत्मविश्वास खूप वाढेल. रोज एक नवीन भाषेतला शब्द शिकणं किंवा नवीन रेसिपी ट्राय करणं, स्वतःमध्ये केलेला अगदी छोट्यात छोटा बदलसुद्धा आपल्याला मोठा आत्मविश्वास देतो. 10वी सवय आहे स्वतःवर विश्वास न ठेवणं. कारण जर आपण स्वतःवर विश्वास ठेवला नाही तर बाकीचं कोण ठेवणार. आपल्याला वाटतं, मला जमेल का, माझ्या मताला काही किंमत आहे का, मला काही समजत नाही. हा आत्मविश्वासाचा अभाव आपल्याला इतरांवर अवलंबून राहायला शिकवतो. आपल्याला आपली ताकद आणि क्षमता विसरायला लावणारी ही सगळ्यात मोठी सवय आहे. तर ह्यासाठी दररोज एक छोटंसं प्रॉमिस स्वतःला द्या आणि ते पूर्ण करा. जसं घरातलं एक काम मी आज पूर्ण करणार असं ठरवा आणि ते पूर्ण करा. अगले हफ्ते नाना नानी की गोल्डन जुबली है, फेस पैक लगा के बैठी है, सारी शॉप. एक काम मी आज पूर्ण करणार असं ठरवा आणि ते पूर्ण करा. जेव्हा जेव्हा आपण एक छोटंसं उद्दिष्ट ठरवतो आणि ते पूर्ण करतो ना, तेव्हा आपला स्वतःचा आत्मविश्वास वाढतो. ते प्रत्येक पूर्ण झालेलं वचन तुमच्या आत्मविश्वासाचा पाया असेल. ह्यालाच तुम्ही सुवर्णमयी आत्मवचन म्हणू शकता. आता सगळ्यात शेवटी आपली बोनस सवय जी 11वी आहे, ती म्हणजे इतर स्त्रियांच्या प्रगतीचा स्वीकार न करणं. ही सवय आपल्या समाजातल्या स्त्रियांच्या मनात अगदी खोलवर रुजलेली आहे. हा मुद्दा 2 प्रकारे समोर येतो, तुम्ही बघितलं असेल. पहिली बाजू म्हणजे जेव्हा तुमच्या शेजारीणबाईने नवीन गाडी घेतली किंवा मैत्रिणीच्या मुलीला चांगली नोकरी लागली, तेव्हा तुम्हाला आनंद होण्याऐवजी मनात असूयेची पालचूक चुकते. तिलाच का मिळालं हा विचार येतो. जेव्हा आपण दुसऱ्या स्त्रीच्या प्रगतीला माझी हार असं मानतो ना, तेव्हा आपण दुःखी होतो. हा विचार चुकीचा नाहीये का? तिच्या आनंदामुळे तुमचा आनंद कमी होत नाही. आणि दुसरी बाजू म्हणजे घरातल्या मोठ्या स्त्रिया जेव्हा नव्या पिढीच्या सुनेला किंवा मुलीला नवीन पद्धतीने काम करताना बघतात, तेव्हा मनात कुठेतरी विरोध येतो. मी हे 60 वर्ष अशा पद्धतीने केलंय, तू सुद्धा असंच कर. वॉशिंग मशीन वापरायची म्हटलं तरी कपडे नीट धुतले जात नाहीत, असा विचार लगेच डोक्यात येतो. जुनी पिढी न कळतपणे नव्या पिढीला नवीन विचार, नवीन पद्धती, उदाहरणार्थ ऑनलाईन शॉपिंग, कामाचे सोपे मार्ग आत्मसात करून देत नाही. कारण त्यांना वाटतं की त्यांचं महत्त्व कमी होईल. पण या हट्टामुळे 2 पिढ्यांमध्ये ताण वाढतो आणि घरातलं वातावरण दुःखी होतं. आता इथे मी खूप वर्षांपूर्वी माझ्या समोर घडलेली एक गोष्ट सांगते. मी नवीनच बचत गट सुरू केला होता आणि आम्हा बचत गटाच्या बायकांना
महिला दिनानिमित्त एका ठिकाणी भाषण ऐकायला बोलवलं होतं. आम्ही आमच्यासोबत एका मैत्रिणीच्या सासूबाईंना पण घेऊन गेलो होतो, कारण तिला येणं शक्य नव्हतं. तिकडे सुद्धा साधारण भाषणामध्ये ह्याच गोष्टी सांगितल्या की स्वतःला प्राधान्य द्या. आणि हे सांगताना त्यांनी उदाहरण हे दिलं की तुम्ही घरात मासे बनवता तेव्हा मधला शेलका पीस असतो तो घरातल्यांना देता आणि शेपूट आणि तोंडाकडचा भाग स्वतःसाठी ठेवता. तर तसं करू नका, स्वतःला पण महत्त्व द्या, एवढंच त्या भाषणामध्ये सांगितलं होतं. पण मैत्रिणीच्या सासूबाईंनी ती गोष्ट खूपच निगेटिव्हली घेतली आणि नंतर म्हणाल्या की भाषणामध्ये हे असं बायकांना शिकवतात की घरातल्यांना शेपूट आणि तोंडाकडचा भाग द्या आणि मधला चांगला पीस स्वतःसाठी ठेवा. त्यांना स्वतःला तर ती गोष्ट पटली नाहीच, पण मला खात्री आहे की घरी जाऊन त्या मैत्रिणीने सुद्धा स्वतःला प्राधान्य देऊ नये यासाठी त्यांनी तिची कानउघाडणी नक्कीच केली असेल. तर आता जी जुनी पिढी आहे त्यांना तर आपण ह्या गोष्टी शिकवू शकत नाही, पण आज आपण व्हिडिओ ऐकणाऱ्या ज्या स्त्रिया आहोत त्यांनी तर ही गोष्ट नक्कीच लक्षात घ्यावी की इतरांना आहे तसं स्वीकारायला शिका. इतर स्त्रियांच्या प्रगतीचं कौतुक करा, त्यांच्या आनंदात आपलाही आनंद शोधायला शिका. पिढ्यानपिढ्यांचा फरक असतो. जर तुम्ही जुन्या पिढीतल्या असाल तर मुलीला किंवा सुनेला मार्गदर्शन करा, कंट्रोल करू नका. जर तुम्ही नव्या पिढीत असाल तर जुन्या विचारांना आदर द्या आणि मग शांतपणे नम्रपणे तुमचा नवीन विचार समोर मांडा. मी असं करून बघते असं म्हणा. ह्या सहकार्याच्या भावनेमुळे आपलं घर आनंदी राहतं. तुम्ही आत्तापर्यंत माझ्यासोबत आहात ह्याचा अर्थ तुम्हाला तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल हवा आहे आणि हे खूप महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवा, आपण ज्या सवयींमुळे दुःखी होतो त्या सगळ्या आपल्या प्रेमाच्या भावनेतूनच येत असतात. आपल्याला वाटतं की आपण कुटुंबावर प्रेम करतो म्हणून स्वतःला झोकून देतो. आपल्याकडे खूप काही आहे, प्रेम, अनुभव, संवेदना, शहाणपणा. फक्त त्या सगळ्याला थोडं स्वतःकडे सुद्धा वळवण्याची गरज आहे. आपण बदलल्याशिवाय जग बदलत नाही. ज्या दिवशी तुम्ही स्वतः आनंदी आणि समाधानी राहायला शिकाल त्या दिवशी तुम्ही कुटुंबाला जास्त प्रेम आणि एनर्जी देऊ शकाल. हे सगळं ऐकताना जर तुम्हाला स्वतःची झलक दिसली असेल तर आजपासून एकच गोष्ट ठरवा, ह्या सवयींपैकी एक तरी सोडायची. हळूहळू, शांतपणे पण ठामपणे. तयार आहात का ह्या सवयींपैकी एक तरी सोडायला? आजपासून सुरू करूया छोट्या छोट्या बदलांमधून मोठं सुख मिळवायचं. सुवर्णमयीचा संदेश नेहमी लक्षात ठेवा. तुमचं मानसिक आरोग्य हे तुमच्या घराचं मानसिक आरोग्य आहे. तुमचं हसणं ही तुमच्या घराची खरी संपत्ती आहे. स्वतःला दोष देणं थांबवा. तुम्ही खूप छान काम करत आहात. ही छोटी पावलं उचलून बघा, तुमच्या जीवनात एक सकारात्मकता येईल. हा संवाद तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा विचार महत्त्वाचा वाटला असेल तर तुमच्या इतर मैत्रिणींसोबत शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण इथे आपण एकमेकींना फक्त सल्ले देत नाही तर मनाला बळ देत जगायला शिकवतो. पुन्हा भेटूया